एक वाटी रवा आणि एक वाटी बेसन पीठ वापरून अगदी कमी तेलामध्ये आज आपण अतिशय मस्त असा नाश्ता बनवणार आहे। अगदी घरातील किरकोळ साहित्यामध्ये तयार होतो। त्याचबरोबर सकाळच्या वेळेस कामाची गडबड असते, अशामध्ये एकच प्रकारचा जर नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे, त्याचबरोबर एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। तर दोघांचं प्रमाण आपल्याला सेम घ्यायचं आहे। तर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, यामध्ये आपण रवा घालायचा आहे, बेसन पीठ घालायचं आहे। आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे आंबट दही घालणार आहोत। तर दही यामध्ये आपल्याला आंबट घालायचं आहे। चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि रंग येण्यासाठी यामध्ये आपण पाव चमचा हळद घालायची आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याचा आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही, थोडंसं करून यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला सैलसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकाच डिरेक्शनने फिरवून हे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि दुसरीकडे गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी पाणी देखील गरम करत ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे वड्याची चाळण प्रत्येकाच्या घरी असते, तर ही वड्याची चाळण मी अशा प्रकारे उलटी करून ठेवलेली आहे। बॅटर देखील आपलं तयार आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा इनो घालणार आहोत, एकाच डिरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे। जर इनो घालायचं नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला तरी देखील चालेल। तर या ठिकाणी इनो आपला व्यवस्थित ॲक्टिवेट झालेला आहे। आता हे बॅटर आपण एका पायपिंग बॅगमध्ये काढून घेऊया। जर पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही चमच्याने देखील अशा प्रकारचे ड्रॉप्स त्यावरती सोडू शकता। तर इथे संपूर्ण मिश्रण मी या पायपिंग बॅगमध्ये घालून घेणार आहे। तर सकाळच्या वेळेस आपण नेहमीच एकाच प्रकारचा नाश्ता खातो, जर अशा प्रकारचा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी कमी तेलामध्ये तयार होणारी आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व बॅटर मी पायपिंग बॅगमध्ये व्यवस्थित भरून घेतलेला आहे। 5 मिनिटानंतर आपली वड्याची चाळण देखील व्यवस्थित गरम झालेली आहे। आता ब्रशच्या मदतीने सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जो नाश्ता बनवणार आहोत तो व्यवस्थित डिमोल्ड होईल। तर आता आपण सगळ्यात अगोदर हे पायपिंग बॅग व्यवस्थित कट करून घेऊया आणि कट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे अगदी छोटेसे ड्रॉप्स आपल्याला यावरती घालून घ्यायचे आहेत। तर अगदी मस्त आणि स्वस्त अशी ही रेसिपी आहे, त्याचबरोबर अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते। पोहे आणि उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी वेगळ्या पद्धतीने यामध्ये मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे। जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला जेमतेम 10 ते 15 मिनिटं लागतात, फार जास्त वेळ आपल्याला किचनमध्ये थांबायची देखील गरज नाही। तर या ठिकाणी संपूर्ण प्लेटवरती मी अशा प्रकारे ड्रॉप्स टाकून घेतलेले आहेत। आता आपण 7 ते 8 मिनिटांसाठी हे व्यवस्थित वाफवून घेऊया। तर यावरती रंग छान यावा यासाठी मी यावरती लाल तिखट घालणार आहे। जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर यावरती तिखट नाही घातलं तरी देखील चालेल। आता आपण 7 ते 8 मिनिट हे व्यवस्थित शिजवून घेऊया। तर 7 ते 8 मिनिटानंतर आता आपण चाकूच्या मदतीने चेक करूया। तर व्यवस्थित आपला चाकू क्लीन निघत आहे, म्हणजे आपला हा नाश्ता व्यवस्थित बनवून तयार झालेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर आपला हा नाश्ता व्यवस्थित थंड झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। तर या ठिकाणी बघू शकता अगदी स्मूथ आणि स्पॉन्जी असा आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे। अगदी घरातील किरकोळ साहित्यामध्ये आपण हा नाश्ता बनवून तयार केलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे। तर या ठिकाणी दुसरी ही बॅच मी व्यवस्थित बनवून घेतलेली आहे। तर हा नाश्ता तुम्ही असाही खाऊ शकता, असाही हा नाश्ता खायला खूप मस्त असा लागतो। पण या नाश्त्याला मी थोडीशी फोडणी देणार आहे। तर गॅसवरती कढई मी गरम करत ठेवलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान फुलली की यामध्ये एक मिरची मी अशा प्रकारे स्लिट केलेली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये आपण 2 चमचे पांढरे तीळ घालणार आहोत। तीळ घातल्यामुळे हा नाश्ता खायला खूप मस्त असा लागतो। तर यामध्ये तुम्ही कढीपत्त्याची पानंही घाला, माझ्याकडे नसल्यामुळे यामध्ये मी घातलेली नाहीत। तर या ठिकाणी सगळ्यात शेवटी आपण जो तयार केलेला नाश्ता आहे तो घालायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि हे आपल्याला सर्व बाजूनी परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्याचबरोबर अगदी वेगळ्या पद्धतीने मी इथे रवा आणि बेसनचा ढोकळा तुम्हाला करून दाखवलेला आहे। सगळ्यात शेवटी आपण कट केली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपला रवा आणि बेसनचा ढोकळा बनवून तयार झालेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। तर या ठिकाणी तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.